मंडळी, संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारा खवड्या डोंगरावरील प्रकरणात दिवसेंदिवस नवीन खुलासे समोर येत आहे. अशातच हे संपूर्ण प्रकरण आयफोन वरनं झालं होतं असा गैरसमज सोशल मीडियावरती व्हायरल होत होता. पण कुणालकडे ऑलरेडी दोन आयफोन असल्याचं समोर येताच या प्रकरणात आणखी खुलासे समोर येत आहे. कौटुंबिक वाद आणि कुणालच्या आईवडिलांचं लव्ह मॅरेज असल्याचंही समोर येत आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न, जर हे एकाच अपघातात गेलेलं एक कुटुंब होतं तर तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का झाले नाही? नेमकं हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय, समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात देदनका. मंडळी, 20 वर्षांपूर्वी मुरलीधर चांदगुडे धनगर पिंपळगावचे रहिवासी, आई वडिलांचे एकुलते एक पुत्र, नोकरीच्या शोधात ते छत्रपती संभाजीनगरला आले आणि तिथे ड्रायव्हर म्हणून काम करू लागले. याच काळात त्यांची भेट संगीता यांच्याशी झाली आणि दोघांनी प्रेमविवाह करायचं ठरवलं. पण घरच्यांचा या नात्याला सुरुवातीपासूनच विरोध होता. ती शहरातली मुलगी आहे, तिला शेतातलं काम मिळणार नाही, तू गावाकडची एखादी मुलगी कर, असं आई वडिलांचं ठाम मत होतं. मुरलीधरने मात्र हट्टाने लग्न केलं आणि तेही घरच्यांना न सांगता परस्पर. लग्नाला आई वडील गेलेच नाही, फक्त बहिणीला वेगळं कारण देऊन त्या लग्नाला नेण्यात आलं होतं. आणि इथूनच या कुटुंबात एक भेग पडली, जी पुढची तब्बल 17-18 वर्ष तशीच राहिली. इतका की मुरलीधरचा आई वडील आणि बहिणीशी जवळजवळ काहीच संपर्क उरला नव्हता. रागाच्या या इतक्या मोठ्या भिंतीनंतरही वडील दामोदररावांनी आपल्या मुलावरचं प्रेम कधी कमी होऊ दिलं नाही. मुलींना जमिनीचा एक तुकडाही न देता त्यांनी आपली संपूर्ण 3 एकर शेती मुरलीधरच्या नावावर करून टाकली, फक्त या आशेने की एक दिवस तरी माझा मुलगा परत येईल. शेवटी तो जमीन बटाईने दुसऱ्याला करायला दिली. मुलींना एक तुकडा न देता माझी सर्व शेती त्याच्या नावावर केली, पण तो कधी गावी आलाच नाही. हे सांगताना वृद्ध वडिलांच्या डोळ्यांतून आजही अश्रू वाहतात. यानंतर सुमारे 6 वर्षांपूर्वी या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला. मुरलीधरच्या मोठ्या भावाचं आजारपणामुळे अकाली निधन झालं. या धक्क्याने संपूर्ण चांदगुडे कुटुंब हादरून गेलं होतं आणि नेमकं याच काळापासून घरातले वाद आणखी गडद होत गेले. मुरलीधर ट्रक चालक असल्याने सतत घराबाहेर प्रवासात असायचे आणि वडिलांशी त्यांचं फारसं पटायचं नाही. 6 वर्ष हा तणाव सतत धुसमत राहिला. अलीकडच्या सुमारे 4 महिन्यांपूर्वी एका भाच्याचं लग्न होतं. मुरलीधर त्या लग्नाला एकटेच गेले. संगीता त्या लग्नाला आल्या नव्हत्या आणि लग्नाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी मधल्या बहिणीच्या मुलाचं अनपेक्षित निधन झालं. याच कारणामुळे मुरलीधर तिथे आणखी 10 दिवस थांबले कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी. पण हीच गोष्ट संगीताला खटकली. त्यातून एक मोठा वाद उफळला आणि बहीण शोभा मस्के यांच्या म्हणण्यानुसार संगीता यांनी शिवीगाळ करत मुरलीधर यांना घराबाहेर काढल्याचा आरोप आहे. वाढलेल्या वादानंतर मुरलीधर महिन्याभरापासून पत्नी मुलासोबत एकाच घरात राहत नव्हते. पण तरीही मुलगा कुणालच्या ट्युशनचा खर्च, मोबाईल बिल आणि घरभाड्याची संपूर्ण जबाबदारी मुरलीधर उचलत होते. काही दिवसांपूर्वी कर्जमाफीच्या कामासाठी ते गावी आले आणि तेव्हाच त्यांनी बहिणीजवळ मन मोकळं केलं. बायको मुलाने शिवीगाळ करून मला घराबाहेर काढले आहे, हे त्यांचे शब्द होते. ज्या घराच्या भिंतीआड नेमकं काय शिजत होतं त्याची एक झलक. आणि याच पार्श्वभूमीवर खवड्या डोंगराच्या दरीत हे संपूर्ण कुटुंब एका क्षणात संपलं. 20 वर्षांचा दुरावा, 6 वर्षांचा वाद आणि महिनाभराचा अबोला, या सगळ्यांचा शेवट इतक्या भयानक पद्धतीने होईल याची कल्पनाही कुणी केली नव्हती. घटनेनंतर घाटी रुग्णालयात दोन्ही बाजूंचे नातेवाईक एकत्र आले, पण दुःखाच्या याच क्षणी त्यांच्यात वाद पेटला. मृत मुरलीधर यांची बहीण शोभा मस्के यांनी स्वतः पुढे येऊन खुलासा केलाय. आम्ही तिघांचेही अंत्यसंस्कार एकत्र गावी करू असं सांगितलं होतं, पण वहिनीच्या आईने मला पाहताच शिवीगाळ केली आणि एकत्र अंत्यसंस्कार करण्यास साफ नकार दिला. याच कारणामुळे नाविलाजाने मुरलीधर यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी म्हणजेच धनगर पिंपळगावला न्यावा लागला. तर संगीता आणि मुलगा कुणाल यांच्यावर अंत्यसंस्कार मुकुंदवाडीत करण्यात आले. एकाच कुटुंबातली एकाच अपघातात गेलेली 3 माणसं, पण अंत्यसंस्कार मात्र वेगवेगळा झाला. रविवारी दोन्ही कुटुंबाचे नातेवाईक अस्थी घेऊन पैठणला एकत्र पोहोचले आणि गोदावरी नदीत तिघांच्याही अस्थीचं एकत्र विसर्जन केलं. आता याच कहाणीला आणखी एक भावनिक कंगोरा आहे, तो म्हणजे घरातला कुत्रा शेरू. या कुटुंबाच्या पाळीव शेरूला आता प्राणीमित्र शैलेश माने यांनी दत्तक घेतले. आता या सगळ्या घटनेमागचं नेमकं कारण काय होतं? 1.5 महिन्यापासून बाप मुलामध्ये वाद सुरू होता, पण त्याच्याही वर एकमेकांवर जितका राग होता तितकाच जिव्हाळाही होता. म्हणजे वाद होता, पण तो प्रेमाच्या पायावरचा वाद होता. प्राथमिक तपासात हा वाद आयफोनशी जोडला गेला, पण दामोदरराव स्पष्ट सांगतात आयफोनमुळे हे घडलं नाहीये. हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. कुणालकडे आधीपासूनच आयफोन होता. शेवटी मात्र दामोदररावांचे शब्द उरतात, आमचं सर्व काही संपलं, आता आमचा वंश चालवण्यासाठी कोणीही शिल्लक राहिलेलं नाहीये, काय करावं हे सुचत नाहीये.
80 वर्षाची आई अजूनही सुन्न आहे. गावभर शोककळा पसरली आहे. संगीता यांच्या बहिणीने एक व्हिडिओ पोस्ट करत एक सूचक वाक्य टाकलंय. या घटनेचं खरं कारण लवकरच समोर येईल. म्हणजे आतापर्यंत जे कारण चर्चेत आहे, घरगुती वाद, शिवीगाळ, महिनाभराचा अबोला, तेच या अंतिम सत्य आहे की यामागे आणखी काही दडले, हे अजूनही उघड झालेले नाहीये. तुम्हाला काय वाटतं, यामागचं खरं कारण नेमकं काय असावं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.